व्यासपीठाला आणि त्यावर असलेल्या पावन तिरंगी झेंड्याला प्रथम वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. आज प्रत्येकच जण देश आणि महान हुतात्मे यांच्याविषयी बोलतील, पण मी आज एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. हो, मी आज बोलणार आहे माझे राष्ट्र म्हणजेच माझी शाळा आणि माझी शाळा म्हणजेच माझे राष्ट्र. हो, मी आज बोलणार आहे माझ्या शाळेविषयी, ज्या शाळेने आपल्याला स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास शिकवला, ज्या शाळेने आपल्याला स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास शिकवला, ज्या शाळेने आपल्याला राजगुरू भगतसिंग सुखदेव यांची चरित्र शिकवली, ज्या शाळेने आपल्याला ज्ञान आणि विज्ञान शिकवले, ज्या शाळेने आपल्याला ग्रह तारे खगोल भूगोल शिकवले आणि ज्या शाळेने आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवले, अशी ही आपल्या प्रत्येकाची शाळा स्वतःसाठी एक राष्ट्रच आहे. आणि अशाच या शाळेविषयी माझ्या मनाला भावलेल्या काही गोष्टींची जाणीव मी आपल्याला करून देणार आहे आणि यातूनच माझी शाळा काय आहे ह्याचा थोडक्यात परिचय मी आपल्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांना करून देणार आहे. रेनबो इंटरनॅशनल स्कूल. रेनबो इंटरनॅशनल स्कूल आहे तरी गावापासून दूरवर. रेनबो इंटरनॅशनल स्कूल आहे तरी गावापासून दूरवर, तरी वेळेतच नेता तो आम्हाला बस ड्रायव्हर. अशा आहेत आमच्या शाळेतील सर्व ताई, अशा आहेत आमच्या शाळेतील सर्व ताई, जशी सांभाळते हो लेकराला त्याची आई. या शाळेतील शिक्षकांच्या हो प्रती, या शाळेतील शिक्षकांच्या हो प्रती कशी झालीत विद्यार्थ्यांची घट्ट अशी नाती. नितीन सरांचे आपल्याला एक लाभलेले नेतृत्व ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच आहेत नितीन सर आमच्या शाळेचे संचालक, आहेत नितीन सर आमच्या शाळेचे संचालक, जसे सांभाळतात आपल्या मुलाला व पालक. या शाळेच्या इमारतीत आम्ही मुले दिवसभर, या शाळेच्या इमारतीत आम्ही मुले दिवसभर, या शाळेचे नाव पोहोचू आम्ही जगभर. या शाळेला आहे शिक्षणाचे खूप मोठे वलय, या शाळेला आहे शिक्षणाचे खूप मोठे वलय, जसे होते हो जगप्रसिद्ध नालंदा विश्वविद्यालय. अशी आहे आमची रेनबो इंटरनॅशनल स्कूल, अशी आहे आमची रेनबो इंटरनॅशनल स्कूल. नको नको रे बाबा आम्हाला दुसरे कोणतेच स्कूल. म्हणूनच मी म्हणते माझी शाळा माझ्यासाठी एक राष्ट्रच आहे. आणि आता मी माझा परिचय देते. माझे नाव कार्तिकी महामुनी, माझे नाव कार्तिकी महामुनी. मी आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. माझे पप्पा राहुल महामुनी आणि माझी आई तेजस्विनी. माझी लहान बहीण दर्शनी आणि माझे गाव काळभोरलोणी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.